नमस्कार मित्रांनो. निर्णय घेतले नाही तर काळ, डेस्टिनी तुमच्यासाठी निर्णय घेईल. मे महिना मेष राशीसाठी अगदी साधा सोपा महिना नक्कीच नाहीये. हा महिना टर्निंग पॉइंट आहे. मेष राशीच्या व्यक्ती नेहमीच पुढे जाणाऱ्या असतात. थांबणं, विचार करणं त्यांना जमत नाही. जिथे इतर लोक विचार करत बसतात, तिथे तुम्ही प्रत्यक्ष कृती करता. पण या महिन्यात तुमचं धैर्य किंवा स्पीड महत्वाचा नाहीये. महत्वाचं आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. कारण तुमच्या आयुष्यात साडेसातीचा जो प्रवास सुरू झालेला आहे, त्याचा खरा परिणाम जून पासून तुम्हाला जाणवायला लागणार आहे. त्यामुळे मे महिना म्हणजे एक शेवटची संधी आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही सर्व काही व्यवस्थित सेट करू शकता. महिन्याच्या सुरुवातीचे दिवस पाहिले तर तुम्ही अक्षरशः धावपळीत असणार आहात, घाई गडबडीत असणार आहात. काम, जबाबदाऱ्या, प्रवास सगळं एकाच वेळी हाताळताना तुम्ही थांबणार नाही, कारण ते तुमच्या स्वभावात नाहीये. याच काळात तुम्ही स्वतःचे निर्णय घ्याल आणि ते प्रत्यक्षपणे पूर्ण सुद्धा करून दाखवाल. तुमच्यातील लीडरशिप क्वालिटी स्पष्टपणे दिसून येईल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला लागतील. पण ते एक गोष्ट लक्षात मात्र घेणं आवश्यक आहे, ती म्हणजे जास्त मेहनत घेतली की त्याचा परिणाम किंवा त्याचा ताण हा शरीरावर दिसू लागतो. थकवा जाणवू शकतो. शरीर थोडं सुस्त वाटू शकतं. त्यामुळे स्वतःला सुद्धा थोडं वेळ देणं महत्वाचं आहे. शरीराचे संकेत ऐकणं हे खूप महत्वाचं ठरेल. मानसिकदृष्ट्या मात्र तुम्ही खूप मजबूत असणार आहात. थकवा असेल, पण हार मानणाऱ्यांपैकी तुम्ही नक्कीच नाही. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच उत्तम असणार आहे. जे पैसे अपेक्षित तुम्ही करत आहात ते तुम्हाला निश्चितच मिळतील. काही अडकलेली कामं किंवा रक्कमही परत येईल आणि काही चांगल्या इन्व्हेस्टमेंटच्या संधीही समोर येतील. म्हणजेच कमाईच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी उत्तमच असणार आहे. पण तुमच्या स्वभावाचा एक भाग इथे थोडासा त्रासदायक होऊ शकतो किंवा अडथळा आणू शकतो. कमावलेले पैसे लगेच खर्च करण्याची पद्धत किंवा सवय या महिन्यात लाईफस्टाईलवर जास्त खर्च होऊ शकेल. थोडं लक्झरीकडे आकर्षण वाढेल. त्यामुळे स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. कमाई जितकी महत्वाची आहे तितकेच पैसे टिकवणंही महत्वाचं आहे. योग्य ठिकाणी केलेली इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये महत्वाची ठरेल, फायदेशीर ठरेल. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये साडेसातीचे चटके लागू शकतात. घर आणि नातेसंबंधाच्या बाबतीत पहिल्या अर्ध्या महिन्यात किंवा पहिल्या 15 दिवसामध्ये तुम्ही इतके व्यस्त असाल, की घराकडे, घरातील माणसांकडे लक्ष देणं थोडंसं कठीण होऊन बसेल. आणि याच कारणामुळे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात थोडेफार घरातील व्यक्तींबरोबर मतभेद दिसू शकतात. छोटे-मोठे चहाच्या कपातले वादळं ज्याला आपण म्हणतो, तशी होऊ शकतात. वेळ देत नाही, हा प्रश्न थोडा समोर येऊ शकतो. अर्थात हे वाद फार काही मोठे नसतील. थोड्या समजुतीने आणि संवादाने ते सहज मिटू शकतात. प्रेमसंबंधाच्या बाबतीत जरी पाहायचं झालं तर हा महिना उत्तमच आहे. जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनशिपमध्ये असाल, तर तुमचं नातं अजून मजबूत होईल. एकमेकांमधले अंडरस्टँडिंग वाढेल. आणि जर का तुम्ही सिंगल असाल आणि नवीन नात्याची सुरुवात करू पाहत असाल, तर हा काल भावनिकदृष्ट्या तुमच्यासाठी उत्तमच राहील. या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही इमोशनली ओपन व्हाल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या नातेसंबंधावरती नक्कीच चांगला दिसेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. कारण तुमची धावपळ, तुमचा स्ट्रेस आणि कधी-कधी मीच बरोबर हा ॲटिट्यूड यामुळे जोडीदारासोबत थोडंसं फ्रिक्शन होऊ शकेल, वाद होऊ शकतात. छोट्या-मोठ्या गोष्टी मोठ्या सुद्धा होऊ शकतील. त्यामुळे थोडंसं संयमानं घ्या आणि समोरच्याला समजून घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. परंतु ज्यांचं लग्न, विवाह ठरावायचा आहे त्यांच्यासाठी हा महिना अतिशय उत्तम असेल. नवीन स्थळं येणं, बोलणी पुढे सरकणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं अशा घडामोडी घडू शकतात. करिअरच्या बाबतीत पहिल्या 15 दिवसामध्ये थोडासा ताण जाणवेल.
कामाचं प्रेशर वाढेल, जबाबदाऱ्या जास्त वाटतील. पण मेष राशीचा एक खास गुण आहे, दबावाखाली सुद्धा उत्तम कामगिरी करणं आणि त्याचाच फायदा तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यात दिसू लागेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल, तुमचं काम लोकांच्या नजरेत भरेल आणि काही नवीन संधी सुद्धा तुमच्या समोर येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला सुरुवात होईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर हा महिना, हा संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी चांगला असेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळेल आणि काही नवीन संधी सुद्धा मिळू शकतात. पण 21 ते 25 मे दरम्यान थोडीशी सावधगिरी सुद्धा बाळगणं गरजेचं राहील. या काळात घाईघाईने घेतलेले निर्णय किंवा इम्पल्सिव्ह इन्व्हेस्टमेंट टाळणं महत्त्वपूर्ण राहील. या महिन्यात 2 पौर्णिमा आहेत. एक आहे 1 तारखेला, दुसरी पौर्णिमा आहे 31 तारखेला आणि 16 तारखेला अमावास्या आहे. अर्थात या दिवसांच्या आसपास मोठे निर्णय घेणं टाळा. विशेषतः आर्थिक व्यवहारामध्ये थोडं जास्त सावध राहणं गरजेचं राहील. एकंदरीतच पाहायचं झालं तर मेष राशीसाठी मे महिना खूपच महत्वाचा आहे. हा महिना तुम्हाला तुमच्या जीवनाची दिशा ठरवायला भाग पाडेल. तुमच्याकडे ऊर्जा आहे, धैर्य आहे, काहीतरी करून दाखवायची जबरदस्त जिद्द आहे. पण आता गरज आहे ती योग्य दिशेची. कारण या महिन्यात घेतलेले निर्णय पुढील काही वर्षांवर निश्चितच परिणाम करून जाणार आहेत. आत्ता घेतलेले निर्णय हे पुढील 2 ते 3 वर्षाचं आयुष्य नक्कीच ठरवतील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीचं मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.